हॅलो फ्रेंड, नमस्ते. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जीएसटी रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑनलाईन कशी करायची ते. चला तर मग पहिले आपण बघूया हू नीड्स अ जीएसटी रजिस्ट्रेशन. जीएसटी रजिस्ट्रेशनची गरज ही कोणाला असते? जे बिझनेसेस गुड्स आणि सर्व्हिसेस बाय किंवा सेल करतात अशा सगळ्या बिझनेसेसला जीएसटी रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. जे बिझनेसेस गुड्स सप्लाय करतात आणि त्यांचा टर्नओव्हर हा 40 लॅक्सपेक्षा जास्त आहे अशा बिझनेसेसला जीएसटी रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. तसेच जे बिझनेसेस सर्व्हिस सप्लाय करतात आणि त्यांचा टर्नओव्हर हा 20 लॅक्सपेक्षा जास्त आहे त्या सगळ्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. आणि ज्या बिझनेसेसचा टर्नओव्हर हा 40 लॅक आणि 20 लॅक्सच्या बिलो आहे त्या बिझनेसेसला जीएसटी रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी नाही आहे, पण ते व्हॉलेंटरी बेसिसवर आपले रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. कारण व्हॉलेंटरी बेसिसचे खूप सारे फायदे आहे, जसे की ते इनपुट क्रेडिट घेऊ शकतात. म्हणजे टॅक्सपेअर जेव्हा सेल्सचा म्हणजेच GSTR 1चं जेव्हा रिटर्न फाईल करतो तेव्हा तो परचेससाठी ऑलरेडी पे केलेला टॅक्स त्यातून डिडक्ट करू शकतो. तसेच आपण आपल्या कन्झ्युमरला बिल्स प्रोव्हाइड करू शकतो. जर तुमच्याकडे प्रॉपर GST नंबर असेल तर तुम्ही तुमच्या कस्टमरला लिगली टॅक्सेबल इनवॉइस इश्यू करू शकता. तुम्ही इंटरस्टेट सप्लाय करू शकता विदाउट एनी रेस्ट्रिक्शन. तुम्ही तुमच्या कस्टमरला इनपुट टॅक्स क्रेडिट पण प्रोव्हाइड करू शकता. तर असे खूप सारे फायदे आहेत व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशनचे. त्यामुळे आपण व्हॉलेंटरी बेसिसवर पण आपल्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन हे करू शकतो. आपला टर्नओव्हर हा 20 आणि 40 लॅक्सच्या खाली असला तरीही आपण व्हॉलेंटरी बेसिसवर आपल्या GSTमध्ये रजिस्ट्रेशन हे करू शकतो. इथे आपण प्रोप्रायटरशिपचं GST रजिस्ट्रेशन करत आहोत. चला तर मग आपण आता स्टार्ट करूया GST रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी. त्यासाठी आपल्याला GST पोर्टलवर यायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारचं होम पेज GSTचं दिसेल. तिथे आपल्याला सर्व्हिसेसच्या अंडर रजिस्ट्रेशन आणि तिथे न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसेल. अदरवाईज आपण इथून स्क्रोल डाऊन करून खाली सुद्धा येऊ शकतो आणि रजिस्टर नाव असा एक ऑप्शन दिसेल, तिथे आपण क्लिक करू शकतो. तर आता मी इथूनच क्लिक करते. इथे हा असा GSTचा इंटरफेस आपल्याला दिसेल. अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तिथे आपल्याला सगळ्या डिटेल्स फिल करून घ्यायच्या आहेत. मग एक TRN जनरेट होईल, त्या थ्रू आपल्याला नंतर फर्दर लॉग इन करायचं आहे. इथे आहे इथे काही ते ऑप्शन्स दिलेले आहेत. जसं की आपण टॅक्स पे करणार आहे. टॅक्स पेअर म्हणजे काय? जे गुड्स सेल करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि GST कलेक्ट करून गव्हर्नमेंटला पेड करतात, असे म्हणजे टॅक्स पेअर. त्यानंतर टॅक्स डिडक्टर म्हणजे TDS वाले जे डिडक्ट करून गव्हर्नमेंटला पेड करतात. त्यानंतर आहे टॅक्स कलेक्टर म्हणजे ई-कॉमर्सवाले ॲमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा साईट्सवर जेव्हा आपण आपल्या प्रोडक्ट या साईट थ्रू सेल करतो तेव्हा ते आपल्याकडनं TCS कलेक्ट करतात. जसे तुम्ही जर अशा प्रकारचे टॅक्स कलेक्टर असाल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही ज्याच्याशी रिलेटेड असाल तुम्हाला ते इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, ते इथे मी टॅक्स पेअर सिलेक्ट करते. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे स्टेट. तुम्ही तुमचं स्टेट इथे टाकून घ्या. त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट. तर आता इथे आपल्याला लीगल नेम ऑफ बिझनेस टाकायचं आहे. पण इथे मी प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करते तर इथे लीगल नेम येणार. इथे जे प्रोप्रायटरचे जे पॅन असेल त्याच्यावर त्याचं जे नाव असेल ते इथे येणार आणि त्याचाच पॅन नंबर इथे येणार. जर तुम्ही कंपनीचं किंवा LLPचं रजिस्ट्रेशन करत असाल तर इथे कंपनीचं जे नाव, कंपनीचं बिझनेस नेम जे असेल ते इथे येणार लीगल नेममध्ये आणि कंपनीचाच पॅन नंबर इथे येणार. त्यानंतर आम्ही इथे ईमेल ॲड्रेस टाकून घेतला आहे आणि मोबाईल नंबर. हा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्ही जो कंटिन्यू वापरत असाल तोच मेन्शन करा. कारण फ्युचरचे जे मेल्स आहेत GST रिलेटेडचे, रिटर्न्स झाले, क्वेरीज झाले, नोटीस झाले, ते आता तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या या मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेसवर येणार. त्यामुळे हा ॲक्टिव्ह ईमेल ID आणि मोबाईल नंबर असायला हवा. त्यानंतर इथे मी कॅप्चा एंटर करून घेतलेला आहे.
आणि आता आपण प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे आपल्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस एक ओपन होतं. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर एक OTP गेला असेल, तो OTP आपल्याला इथे मेन्शन करून घ्यायचा आहे. मी इथे OTP मेन्शन करून घेतलेला आहे. आता आपण प्रोसीडवर क्लिक करूया. तर आपला रजिस्ट्रेशन प्रोसेसचा पार्ट A सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला त्यानंतर एक TRN नंबर, टेम्पररी रेफरन्स नंबर जनरेट होतो. हा आपल्याला कुठेतरी मेन्शन करून ठेवायचा आहे, कारण फ्युचर लॉगिनसाठी आपल्याला हाच नंबर लागणार आहे. तर मी हा कॉपी करून घेते आणि एखाद्या शीटवर पेस्ट करून घेते. इथे खाली असा मेसेज दिलेला आहे, युजिंग दिस TRN यू कॅन ॲक्सेस द ॲप्लिकेशन फ्रॉम माय सेव्ह ॲप्लिकेशन्स अँड सबमिट on GST portal. Part B application form needs to be completed within 15 days, that is by 04022022 using this TRN. म्हणजे ॲप्लिकेशनचा पार्ट B हा आपल्याला 15 दिवसाच्या आत कंप्लीट करायचा आहे. चला तर मग आता आपण प्रोसीडवर क्लिक करूया. प्रोसीडवर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला TRN नंबर यूज करून लॉग इन करून घ्यायचा आहे. जो मगाशी TRN जो दिला होता तो मी इथे पेस्ट करणार आहे. मी कॉपी करून ठेवला होता आणि इथे आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे. 08 प्रोसीड. तर आता पुन्हा एक OTP आपल्या मोबाईल आणि ईमेल आय डी दोघांवरही जातो. कुठेही तुम्ही घेऊ शकता. आणि आता आपल्याला इथे आपला OTP टाकायचा आहे आणि पुढे प्रोसीड करायचं आहे. तर आता आपण ह्या GSTच्या डॅशबोर्डवर आलेला आहोत. माय सेव्ह ॲप्लिकेशन. इथे काही हेड्स दिलेले आहेत, क्रिएशन डेट, फॉर्म नंबर, फॉर्म डिस्क्रिप्शन, फॉर्म डेट, स्टेटस, ॲक्शन. तर आता स्टेटसमध्ये आपलं ड्राफ्ट दाखवत आहे. तर त्या ड्राफ्टचं मिनिंग काय आहे ते आपण चेक करूया आय बटनवर क्लिक करून. ड्राफ्टचं मिनिंग आहे, फॉर्म इज सेव्ड बट नॉट सबमिटेड, सबमिट विदिन 15 days ऑफ फर्स्ट टाईम सेव्ह. म्हणजे आपल्याला 15 दिवसाच्या आत हे सबमिट करायचं आहे. असे हे 4 स्टेटस दाखवतात कशासाठी पेंडिंग आहे फॉर्म. आता सध्या आपला फॉर्म सेव्ह झाला आहे बट सबमिट नाही झाला आहे. तर आपण आता सबमिट करून घेऊया. त्यासाठी आपल्याला ॲक्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्यासमोर GSTचं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे. तिथे 10 फॉर्म्स आहेत. त्या प्रत्येकामध्ये जाऊन आपल्याला आपल्या बिझनेसची डिटेल फिल करून घ्यायची आहे. चला तर मग आपण फिल करूया. ते लिहिलं आहे डिटेल्स ऑफ युअर बिझनेस. तर इकडे लीगल नेम ऑफ बिझनेस ऑटोमॅटिकली आलेला आहे, जे आपण मागे फर्स्ट पार्ट A मध्ये टाकलेलं आहे. त्यांचा परमनंट अकाउंट नंबर आलेला आहे. त्यानंतर आपल्याला बाकीच्या डिटेल्स सगळ्या मेन्शन करून घ्यायच्या आहेत. तर मी मेन्शन करून घेते. इथे मी पूर्ण डिटेल्स ही भरून घेतलेली आहे. ट्रेड नेम, कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस म्हणजे तुमचा बिझनेस हा कुठल्या प्रकारचा आहे, प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, लिमिटेड लायबिलिटी आहे, फॉरेन कंपनी आहे, जे पण तुमचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे आपल्याला डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे आर यू अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन ॲज अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. नेक्स्ट आहे ऑप्शन फॉर कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीम म्हणजे असे टॅक्सपेअर, असे बिझनेसेस ज्यांचा टर्नओव्हर हा 1.5 करोडपेक्षा कमी आहे, ते कंपोजिशन स्कीमच्या अंडर रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यानंतर आहे रिझन टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन. तुमचं काय रिझन आहे, तुम्ही थ्रेशहोल्ड क्रॉसिंग केलेली आहे, इंटरस्टेट सप्लाय आहेत, इथे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते अदर्स आहे, व्हॉलेंटरी बेसिस आहे. आता मी व्हॉलेंटरी बेसिस करते. माझ्या क्लायंटच्या केसमध्ये व्हॉलेंटरी बेसिस आहे. डेट ऑफ कमेन्समेंट्स ऑफ बिझनेस म्हणजे तुमचा बिझनेस कधीपासून चालू झाला आहे ती डेट आपल्याला इथे मेन्शन करायची आहे.
आणि इकडे लिहिलेलं आहे नेक्स्ट हेडिंग आहे इंडिकेट एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमचं दुसरं एखादं पहिल्याचं कुठलं रजिस्ट्रेशन, एक्साईजचं रजिस्ट्रेशन आहे का, टॅनचं आहे का, असं जर काय असेल तर तुम्ही इथे ते मेन्शन करू शकता. त्याचा टाईप ऑफ रजिस्ट्रेशन इथे तुम्ही टाकू शकता, तुम्ही इथे बघू शकता. आणि रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आता मी इथे सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक करते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली 11% प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे. हे व्हेरिफिकेशनपर्यंत जाईपर्यंत आपली 100पर्यंतही होऊन जाणार. आता आपण नेक्स्ट फॉर्ममध्ये आलेलो आहोत. तो आपला फॉर्म आहे प्रमोटर्स आणि पार्टनर्स, डिटेल्स ऑफ प्रोप्रायटर. तर आता इथे आपल्याला प्रोप्रायटरची सगळी इन्फॉर्मेशन, जसं की त्याचं नाव, फादर नेम, ह्याचा सगळा ॲड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर, हे सगळं इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर मी इथे ते लगेच मेन्शन करून घेते. आता इथे मी सगळे पर्सनल डिटेल्स, पर्सनल इन्फॉर्मेशन ही मेन्शन करून घेतलेली आहे. नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ फादर, डेट ऑफ बर्थ इथे आपल्याला मेन्शन करायची आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, जेंडर. त्यानंतर इथे आपल्याला आयडेंटिटी इन्फॉर्मेशन असा एक हेड दिसतोय, तिथे आपल्याला डेजिग्नेशन टाकून घ्यायचं आहे आपल्या क्लायंटचा. त्यानंतर इथे आहे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, जर असेल तर टाकायचा, नाही तर नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता. परमनंट अकाउंट नंबर हा आलेला आहे. त्यानंतर आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस, हा इथे आपल्याला सगळा मेन्शन करून घ्यायचा आहे प्रोप्रायटरचा. बिल्डिंग, फ्लोअर नेम, नेम ऑफ प्रिमायसेस, हे असे सगळे इथे डिटेल्स आपल्याला मेन्शन करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. अपलोड फोटोग्राफ ऑफ पर्सन हुज इन्फॉर्मेशन हॅज बीन गिवन अबव, म्हणजे आपण ज्यांची इन्फॉर्मेशन वरती दिलेली आहे त्यांचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. JPEGच्या फॉर्मॅटमध्ये 100 KB आतमध्ये आपल्याला इथे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर मी तो फोटो इथे अपलोड करते. इथे माझा फोटो हा अपलोड झालेला आहे. आता इथे अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला ऑल्सो ऑथराइज सिग्नेटरीवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तर आता आपली 77% प्रोफाईल ही कंप्लीट झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. इथे तुम्ही पाहू शकता डिटेल्स ऑफ ऑथराइज सिग्नेटरी. इथे आपल्याला सिम्पली या चेकबॉक्सवर प्रायमरी ऑथराइज्ड सिग्नेटरीवर क्लिक करायचं आहे आणि आपली जी प्रमोटर्स आणि पार्टनर्समध्ये जी डिटेल्स आपण मेन्शन केलेली आहे तीच इथे आलेली आहे. आपल्याला इथे काही नाही करायचं आहे, फक्त स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आहे डिटेल्स ऑफ ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह. तर इथे तुम्ही ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह पण टाकू शकता, जसं की GST प्रॅक्टिशनर किंवा अदर्स. त्यांचा एनरोलमेंट ID तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे. त्यांचा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेझिग्नेशन नंबर वगैरे, परमनंट अकाउंट नंबर, आधार नंबर, हे सगळं तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. माझ्या केसमध्ये नाही आहे म्हणून मी अनटिक करते आणि सेव्हवर क्लिक करते, सेव्ह अँड कंटिन्यू करते. डिटेल्स ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस. प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे काय, जिथून आपला बिझनेस हा कंडक्ट होतो तो आपला ॲड्रेस इथे आपल्याला टाकायचा आहे. तर तो ॲड्रेस मी इथे मेन्शन करून घेते. तर इथे मी सगळे डिटेल्स आता मेन्शन करून घेतलेले आहेत. पूर्ण ॲड्रेस हा मी इथे मेन्शन केलेला आहे. पिनकोड, डिस्ट्रिक्ट, सेक्टर मला माहिती होतं ते मी इथे मेन्शन केलेलं आहे. कमिशनरेट, डिव्हिजन आणि रेंजसाठी आपल्याला गुगलवर नो युअर ज्युरिस्डिक्शन टाईप करायचं आहे. तिथे आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर आपल्यासमोर इथे खूप सारे स्टेट ओपन होतात. आपला स्टेट इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला झोन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे ज्युरिस्डिक्शनमध्ये तुम्हाला
तुमचा पिनकोड शोधायचा आहे. जसं की आता मी खाली येते, माझा पिनकोड आहे 421202. हा बघा, तुम्ही इथे पाहू शकता. त्याचा ठाणे रूरल हे कमिशनरेट आहे. त्याचं 421202चं डिव्हिजन हे 3 आहे. आणि आता आपण त्याची रेंज बघणार आहे. तर रेंजसाठी आपल्याला बघायचं आहे. तर रेंजसाठी त्यांनी इथे असं लिहिलेलं आहे, ऑल युनिट्स फ्रॉम whose legal names are starting from A to D and also starting with the special characters having pin codes. ओके, ज्यांच्या युनिटचं लीगल नेम हे A ते D पर्यंत आहे त्यांचा रेंज आहे 1. त्यानंतर E ते H पर्यंत आहे त्यांचा आहे रेंज 2. I ते M पर्यंत वाल्यांचा आहे रेंज 3. N to R वाल्यांचा आहे IV. S to Z वाल्यांचा आहे रेंज V. तर असं आपण कमिशनरेट डिव्हिजन आणि रेंज शोधू शकतो. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आपल्याला नेचर ऑफ पोझेशन ऑफ प्रिमायसेस सिलेक्ट करायचं आहे. माझ्या केसमध्ये रेंटेड आहे, मी रेंटेड सिलेक्ट करते. तुमचा जो ओन असेल तो ओन करा. शेअर्ड, लीज्ड, कन्सेंट जे पण असेल ते सिलेक्ट करायचं आहे. इथे आपल्याला त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. प्रूफ ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, इथे मी रेंटचं ॲग्रीमेंट देते आहे. ते रेंट ॲग्रीमेंट, लीज ॲग्रीमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मॅक्झिमम साईज फॉर अपलोड इज 1.953125 MB, म्हणजे अप्रॉक्सिमेट 2 MB पर्यंत तुम्हाला हवं आहे. अपलोड झालेलं आहे. त्यानंतर नेचर ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी बिंग कॅरीड आउट ॲट द अबव मेन्शन प्रिमायसेस, वर दिलेल्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा बिझनेस हा रन करणार आहात, तुम्ही तिथे काय करणार आहात एक्झॅक्टली ही डिटेल आपल्याला इथे द्यायची आहे. जसं की तुमचा वेअरहाऊस आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, लीजिंग बिझनेस आहे, रिटेल आहे, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आहे, वेअरहाऊस आहे, अदर्स काय आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे. जसं की माझ्या केसमध्ये आहे सप्लायर ऑफ सर्व्हिसेस आहे, तर मी सप्लायर ऑफ सर्व्हिसेसमध्ये क्लिक करते. त्याच्यानंतर खालती आहे हॅव ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. जर तुमचा एक्स्ट्रा कुठला प्लेस ऑफ बिझनेस असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. माझ्या केसमध्ये असं काही नाही आहे, तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करते. आता तुम्ही इथे पाहू शकता आपली प्रोफाईल ही 96% कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट आहे डिटेल्स ऑफ ॲडिशनल प्लेस ऑफ युअर बिझनेस. जर तुमचा कुठला ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस असेल तर तुम्ही ते इथे मेन्शन करू शकता. मी ते कंटिन्यूवर क्लिक करते. आणि आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला इथे HSN टाकायचं आहे. जर तुम्ही मॅन्युफॅक्चर असाल तर तुम्हाला गुड्समध्ये HSN टाकायला लागतील. जर सर्व्हिस तुम्ही प्रोव्हायडर करत असाल तर तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये इथे HSN टाकावे लागतील. इथे आपल्याला आपले HSN मेन्शन करायचे आहेत. माझं सर्व्हिस सेक्टर आहे म्हणून मी सर्व्हिसेसच्या अंडर HSN मेन्शन करते. तुमचे जेवढे पण HSN असतील ते इथे मेन्शन करा. इथे माझे HSN मेन्शन करून झालेले आहेत. आता पुढे आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आहे स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. जर ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे प्रोफेशनल टॅक्स, एम्प्लॉई कोड वगैरे असेल तर ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तोही, स्टेट एक्साइज लायसन्स नंबर असेल तो इथे टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये असं काही नाही आहे, सो मी सेव्ह अँड कंटिन्यू करते. नेक्स्ट आहे आपलं आधार ऑथेंटिकेशन. Do you want to opt for Aadhaar authentication of details of promoter, partner, primary authorized signatory added by you? तर आपल्याला इथे येस वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली खाली येऊन सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे.
इथे आपल्यासमोर आता एक पॉपअप मेसेज ओपन होईल. You have opted yes. Please make sure that Aadhaar authentication through the link provided on mobile email of promoters, partner, primary authorized signatory are completed so that the registration process may be completed. असा हा मेसेज आहे. तर आपल्याला इथे ओके करायचं आहे. आता इथे आपल्याला या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. आपण इथे व्हेरिफिकेशन करतोय. इथे आपल्याला आता आपल्या कंपनीच्या ऑथराइज सिग्नेटरीचं नाव दिसेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. प्लेस टाकायचं आहे. आणि आता सबमिट विथ EVC वर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला OTP मेन्शन करून घ्यायचा आहे जो आपल्या मोबाईल आणि ईमेल ID दोघांवरही गेलेला असेल. आता आपल्याला OTP टाकून व्हॅलिडेट OTP करून घ्यायचं आहे. आता आपलं सबमिशन हे सक्सेसफुली झालेलं आहे. थोड्याच वेळात आपल्याला ARN जनरेट होईल. त्यानंतर विदिन 1 वीक आपलं GST सर्टिफिकेट हे जनरेट होईल. प्रोप्रायटरशिपसाठी लागणारे डॉक्युमेंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत. तुम्हाला माझी ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.